डीजेला फाटा देत भिंगारच्या पंचशील प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून भिंगार येथील पंचशील प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला. उत्सवातील अनावश्यक खर्च आणि डीजेच्या गोंगाटाला फाटा देत प्रतिष्ठानच्या वतीने रील स्टार अभिनेते वैभव कुऱ्हाडे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असल्याचे सांगितले होते. याच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठानने जयंती साजरी करताना शिक्षणावर भर दिला. केवळ जयंतीपुरते मर्यादित न राहता हे प्रतिष्ठान वर्षभर विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवत असते. या कार्यक्रमाप्रसंगी पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार, संजय सपकाळ, संतोष धीवर, सचिन नवगिरे, बाळासाहेब भिंगारदिवे यांच्यासह प्रतिष्ठानचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या विधायक पावलाचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. प्रथमतः सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो व आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण या भिंगार शहरामध्ये नगर पातळी रोड महात्मा फुले पतसंस्थेच्या समोर पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आपण साजरी करत आहोत. पंचशील प्रतिष्ठान गेल्या 8 वर्षापासून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना गरज असते त्या विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य हे पोच होत असतं. आम्ही गेल्या 8 वर्षापासून हा कार्यक्रम करत असताना आम्ही कोणताही डीजेचा जो खर्च आहे, अनावश्यक जो खर्च आहे, तो खर्च न करता आम्ही त्या खर्चातून या विद्यार्थ्यांना आम्ही शालेय साहित्य देऊन त्यांची गरज आम्ही पूर्ण करत असतो. यापुढेही असेच आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही मदत करत राहू. व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले रील स्टार आमचे लाडके अभिनेते गंटन कुमार हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर सर्व भिंगारमधील आमचे पदाधिकारी, पंचशील प्रतिष्ठान, महाविकास आघाडी यांचे जे पदाधिकारी हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व इथून पुढे देखील असाच सामाजिक कार्यक्रम आम्ही या भिंगार शहरामध्ये असाच करत राहू. पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने हा जो काही कार्यक्रम राबवला गेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. खरं तर महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या थाटामाटात साजरा झाल्याच पाहिजे, कारण ते आपल्यामध्ये त्यांच्या विचारातून जिवंत राहतात आणि त्यांचे विचार हे प्रतिष्ठान पुढे नेतंय. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करतंय, यातच खरं यांचं कौतुक आहे. परत एकदा सगळ्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.